या विचारमंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी बोरोले सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय VR पाटील सर, केंद्र संचालक आदरणीय विजया पाटील मॅडम, आदरणीय UR गुजर सर, माने सर, ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, निमंत्रण पत्रिका घेऊन ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते आदरणीय निकम सर, JD राठोड सर, VR जाधव सर, PC पाटील सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघितल्यानंतर आणि तुमचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर मलाही माझे शाळेचे दिवस आठवत होते आणि काही मिनटापुरता का होईना मलाही असंच शालेय विद्यार्थी झाल्यासारखं वाटत होतं. पाटील सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा नाही आहे सर, विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. म्हणजे निरोप देणं किती जीवावर येतं आहे त्यांच्या, हे लक्षात येतं. आणि हे असं केव्हा होतं की ज्या वेळेला त्या विद्यार्थ्यांचा लळा लागतो, ज्या वेळेला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, स्नेह निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते, त्यावेळेला होतं. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी या प्रेमाला, या स्नेहाला, या आपुलकीला, या सौहार्दाला प्राप्त असणारे विद्यार्थी आहेत. आणि याबद्दल मी प्रथमतः तुमचं सर्वांचं मनपूर्वक खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं म्हणजे हा शुभेच्छांचा सोहळा जो आहे हा ताकद देणारा सोहळा आहे. मला एक शेर आठवतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि येणाऱ्या आगामी काळात तो हौसला तुमच्यामध्ये निर्माण व्हावा या निमित्ताने आजचा हा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, लवकरच तुम्ही 10वीच्या परीक्षेला सामोरं जाल. तणावाचं वातावरण राहील, चिंतेचं वातावरण राहील, पण तुम्ही जी तयारी केलेली आहे आणि तुमच्याकडून या मान्यवर शिक्षक वृंदांनी जी तयारी करून घेतलेली आहे त्याकडे बघितलं तर मला निश्चितपणे असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण किंवा चिंता त्या ठिकाणी येणार नाही. तुम्ही सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षा द्याल आणि परीक्षेला सामोरं जाल. 10वीची परीक्षा दिल्यानंतर तुमच्यासमोर अनेक मार्ग उपलब्ध होतील, अनेक माहितीपत्रकं उपलब्ध होतील. कोणता मार्ग निवडायचा, कोणत्या रस्त्याने जायचं हे विचार करत करत तुम्हाला खूप वेळ लागेल. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला जे करायचं, ज्या वाटेनं जायचं ते अगोदरच निश्चित करून घ्या, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची अतिरिक्त चिंता करू नका. बरीच लोक अशी असतात की 10वीची परीक्षा म्हणजे आता कसं होईल, काय होईल, किती मार्क्स पडतील याची खूप चिंता करतात आणि स्वतःकडून खूप अपेक्षा बाळगतात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की खूप चिंता करू नका. तुम्ही जे परिश्रम घेतलेले, तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, तुम्ही जो पुरुषार्थ गाजवलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना VR पाटील सरांनी तुमचा सर्व इतिवृत्तांत आलेख या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे आणि त्यावरून मला लक्षात आलं की ही सगळे विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत विद्यार्थी आहेत आणि हे निश्चितच यशवंत, कीर्तिवंत होतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ज्यावेळेला तुम्ही परीक्षेला सामोरं जाल त्यावेळेला कुठलीही चिंता बाळगू नका, खूप भय बाळगू नका. अधिक चिंतेने अधिक माणूस खाली खाली खचत जातो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक छोटंसं गाव असतं मित्रांनो, आणि त्या गावामध्ये एक छोटं कुटुंब राहत असतं. त्या कुटुंबात 5 लोक राहत असतात. त्या कुटुंबात सगळी कामं त्या कुटुंबातल्या गृहिणीला करावी लागतात. म्हणजे त्या गृहिणीला सकाळच्या 5 भाकरी आणि संध्याकाळच्या 5 भाकरी अशा एकूण 10 भाकरी कराव्या लागतात.
एक दिवस सहज ती गृहिणी भाकरी करत असते आणि तिच्या मनात विचार येऊन जातो की मी रोज 10 भाकरी करते, मग जर समजा 1 महिनाभर भाकरी केल्या तर किती भाकरी होतील? तर ती विचार करते, गुणाकार भागाकार करते, बेरीज वजाबाकी करते आणि तिच्या लक्षात येतं की एका महिन्याच्या किती भाकरी होतील? 300 भाकरी होतील. 10 महिन्याच्या किती भाकरी होतील? 3000 भाकरी होतील. 12 महिन्याच्या 3600 भाकरी होतील. 2 वर्षाच्या म्हणजे 76,000 भाकरी होतील. 10 वर्षाच्या 3,50,000 भाकरी होतील. 3,60,000 भाकरी होतील. आणि असा अतिविचार केल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर भाकरींचा डोंगर उभा राहतो आणि ती त्या अतिचिंतेने त्याच ठिकाणी कोसळते आणि तिला हार्ट अटॅक येतो. आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं असंच होतं. नको ती चिंता, नको त्या गोष्टीचं दडपण ते मनावर घेत असतात आणि त्यामुळे भीती वाढते, भय वाढतं आणि परीक्षेला सामोरं जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. कुठलीही चिंता करू नका, कुठलेही दडपण मनावर घेऊ नका. अगदी शांत मनाने स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरं जा. मित्रांनो, आयुष्यात तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आहात. यशस्वी होण्यासाठी तुम्ही वक्तशीरपणा अंगी बाळगा. मला तुमच्यात तो वक्तशीरपणा आढळलेला आहे. मी स्वतः 9:30ची वेळ सरांना बोललो होतो आणि बघतो तर 9:30 वाजता सगळेच्या सगळे विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत. आयुष्यात यशस्वी तेच होतात की जे वक्तशीर असतात, जे वेळेची किंमत करतात, वेळ त्यांची किंमत करते, हे लक्षात असू द्या. अनेक लोकांचं उदाहरण सांगता येईल. अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान तुमचा सर्वांचा आवडता हिरो असेल, किंवा राजकारणातले शरदचंद्रजी पवार साहेब यांचं उदाहरण देता येईल, किंवा अनेक लोकांचं उदाहरण देता येईल. ही सगळी लोक वेळेच्या बाबतीत अगदी वक्तशीर आहेत आणि म्हणून ही यशस्वी झाली. तुम्हालाही जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळेकडे लक्ष ठेवा. वक्तशीरपणा जो तुम्ही अंगी बाणवलेला आहे तो कायम सदोदित टिकून ठेवा. मित्रांनो, सकारात्मक व्हा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेक उदाहरण सांगता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सांगता येईल. महात्मा ज्योतिराव फुलेंचं उदाहरण सांगता येईल. ही लोकं स्वतःच्या बाबतीत सकारात्मक होती. स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. मी करेल, निश्चितपणे करेल, हा विश्वास त्यांनी अंगी बाळगलेला होता. आणि या सकारात्मकतेच्या जोरावरती, या पॉझिटिव्हनेसच्या जोरावरती ही सगळी मंडळी पुढे गेलेली आहे. आपल्याला जे काही करायचं असेल मित्रांनो, जे काही तुम्ही ठरवलं असेल त्या तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे तुम्ही ऐकलं असेल. प्रयत्न केलं तर सगळंच शक्य होईल. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मायकल फेल्प्स हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल. या मायकल फेल्प्सला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकाच वेळेला 8 सुवर्णपदक मिळालेले होते. या मायकल फेल्प्सने 2008ची ऑलिम्पिकची स्पर्धा दिली. बीजिंगला ती स्पर्धा झाली होती. या स्पर्धेमध्ये मायकल फेल्प्सला सुवर्णपदक मिळालं आणि मायकल फेल्प्सने, जलतरणपटू आहे हा मायकल फेल्प्स, याने पुढच्या स्पर्धेची तयारी केली आणि ती तयारी करत असतानाच एक दिवस तो जमिनीवर पडला, खाली पडला आणि त्याच्या हाताचं हाड मोडलं. आता पोहणं तुम्हाला माहिती असेल की पोहताना हाताचा वापर करावा लागतो, पायाचाही वापर करावा लागतो. प्रश्न निर्माण झाला, ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आलेली आहे, आपण जिंकू की हरू या द्विधा मनस्थितीमध्ये तो सापडला. पण त्याला स्वतःवर विश्वास होता आणि त्याने ठरवलं की हात जरी माझं काम करत नसेल तर मी पायाने काम करेल. तो स्पर्धेत सहभागी झाला आणि शेवटच्या मिनिटापर्यंत त्याने लढण्यासाठी स्वतःची पायांची ताकद वाढवली. ज्यावेळेला प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली, त्याचा जो सहकारी स्पर्धक होता त्याचं नाव होतं मिलोरॅड. तो मिलोरॅड देखील पाण्यात उतरलेला होता. अगदी स्पर्धेला जी शेवटची भिंत होती त्या ठिकाणी जाऊन फक्त स्पर्श करायचा होता. दोघं स्पर्धक जीवाच्या आकांताने पुढे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होते. पण जाता जाता मिलोरॅड जो स्पर्धक होता तो थकला आणि स्वतःचा हात अगदी निकामी असताना सुद्धा मायकल फेल्प्सने पायाचा जोर लावला आणि त्या भिंतीला स्पर्श केला आणि ती स्पर्धा जिंकली. आपल्या प्रयत्नात आपण जर सातत्य ठेवलं तर आपण काहीही करू शकतो, याच्यावरती विश्वास ठेवा. महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव ऐकलं असेल. महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहित होते. अर्धांगवायू झाला, हाताला लकवा झाला, उजवा हात निकामी झाला, पण तरीसुद्धा महात्मा ज्योतिराव फुले थांबले नाहीत.
डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक, हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. म्हणजे आपण जर आपल्यावरती विश्वास ठेवला, आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवलं, तर आपण काहीही करू शकतो, हे तुम्ही मनामध्ये, हृदयामध्ये बाळगा. मित्रांनो, पूर्णतः समर्पित भावनेने जीवन जगा. मी खात्रीने सांगतो, हे सगळे जे मी काही ऐकतोय त्याच्यावरून सांगतो की तुम्ही सगळे विद्यार्थी अगदी चांगल्या मार्गाने 10वी उत्तीर्ण व्हाल आणि पुढे भावी आयुष्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी शिक्षणाला जाल. कुठलं शिक्षण घ्यायचं हे सर्वस्वी तुमच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. पण तुम्ही ज्याही ठिकाणी शिक्षणाला जाल, ज्याही शिक्षणात प्रवेश घ्याल, तुम्ही आर्ट्सला जा, तुम्ही कॉमर्सला जा, तुम्ही सायन्सला जा, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, तुम्ही मेडिकलला जा, तुम्हाला जे वाटेल, जे आवडेल ते करा. पण जेही काही कराल ते पूर्णतः व्यवस्थित करा. एक उदाहरण सांगतो. भिंत बांधणारा मजूर प्रख्यात व्यावसायिक असतो. भिंती बांधायचं, इमारती बांधायचं काम करतो. एकदा तो भिंत बांधत असतो आणि त्याच वेळेला त्याचा दुसरा मित्र, ज्याला काम मिळत नाही, तो त्याच्याकडे विचारायला येतो. त्याला विचारायचं असतं की तुझ्या यशस्वीतेचं रहस्य काय आहे. तो त्या ठिकाणी येतो. त्याचा मित्र, ज्याच्याकडे भरपूर कामं आहेत, कामासाठी लोक लाईन लावतात, नंबर लावतात, तो एक भिंत बांधतोय. हा मित्र त्याला भेटायला जातो. दुसरा, ज्याला काम नाही आहे, तो त्याला भेटायला जातो. तो बघतो की माझा जो मित्र भिंत बांधत आहे तो अगदी नजाकतीने, अगदी काटकोडा मोजून मापून वीट कशी ठेवायची, त्याच्यावर प्लास्टर कसं लावायचं, हे सगळं विचारपूर्वक करतोय. तो समोरचा मित्र त्याला बघतो. तो विचारात पडतो की अरे, हा एवढीशी भिंत बांधायची आहे आणि याला एवढा वेळ लागतोय. तो थोडासा कंटाळतो आणि मग कंटाळून त्याला म्हणतो, अरे मित्र, तू हे काय लावलं. तो त्याचा मित्र त्याला सांगतो की अरे बाबा, मी भिंत बांधतो. ज्याच्याकडे काम नाही तो मित्र सांगतो, अरे एवढ्या वेळात तर मी 2 भिंती उभा केल्या असत्या, तू एकच भिंत कशी बांधतो. तर तो हा मित्र सांगतो, मी फक्त भिंत बांधत नाही, तर मी एक कलाकृती निर्माण करत आहे, मी एक समर्पण करत आहे आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत समर्पित भावनेने हे काम करतो. म्हणूनच माझ्याकडे कामांची रांग लागते आणि म्हणूनच लोक माझ्या कामासाठी वाट पाहत थांबतात. मित्रांनो, जर तुम्हाला पुढे जायचं आहे, 10वी नंतर कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल, तर अशा समर्पित भावनेने पूर्ण तन मन झोकून देऊन काम करा. तुम्हाला यश हे नक्की मिळेल. मित्रांनो, तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं असेल, हे ध्येय गाठताना तुम्ही तुमच्या सर्व क्षमतांचा पुरेपूर वापर करा. लोक काय म्हणतात याचा फार विचार करू नका. मगाशी सर बोलताना बोललेत, अनेक लोक वेगवेगळे सांगतील. मी डॉक्टर व्हायचं म्हटलं तर लोक मला म्हणतील, तू आणि डॉक्टर कसं शक्य आहे. एखादं पोरगं सांगतं, त्याला विचारलं जातं की बेटा तू काय बनशील. ते पोरगं म्हणतं की मी कलेक्टर बनेल. लोक हसतात. पण तसं करू नका. तुम्हाला जे व्हायचं आहे तुम्ही 100% व्हा. पण हा विश्वास तुम्ही स्वतःमध्ये बाळगा. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक डोंगर असतो. गावाच्या जवळच गावात एक आख्यायिका असते, एक चर्चा असते की त्या डोंगरावर कोणी पोहोचू शकत नाही. तरुण मित्र असतात, तुमच्यापेक्षा थोडेसे मोठे पोरं असतील, एकत्र येतात. 5-6 पोरं ठरवतात की आपल्याला ते डोंगर पार करायचं, आपल्याला त्या डोंगरावर जायचंच. घरातले सगळे माणसं सांगतात त्या डोंगरावर जाऊ नका, आजपर्यंत गेलेला कोणी परत येत नाही आणि परत आला तर तो सुखाने जगत नाही. अशा अनेक प्रचलित आख्यायिका, मिथक ज्याला आपण म्हणतो, ते मिथक त्यांच्यासमोर मांडतात. पण तरीसुद्धा हे 5 पोरं तयार होतात. डोंगर चढायला लागतात. चढता चढता 2 पोरं पडतात, खाली पडतात. त्यांना लगेच वाटतं की अरे, आई सांगत होती ना, ते बरोबरच होतं. या डोंगरावर नक्की काहीतरी भूत पिशाचं काहीतरी वास्तव्य आहे आणि त्यामुळे आपण आता जायला नको, आपण माघारी फिरायला पाहिजे. ते माघारी फिरतात. उरतात 3. ते पुढे जात असतात. परत एकाला वाटतं की अरे, खालून आवाज येतोय, कोणीतरी आपले आप्तस्वकीय, स्नेहीजन, प्रेमीजन, आप्तेष्ट आवाज देत आहेत. कशाला उगाच रिस्क घ्यायची, कशाला जायचं डोंगरावर, गावात आहेत ना आपण सुखाने. तोही परत येतो. आणखी एक असतो पुढे, तो मागे वळून बघतो. तो म्हणतो अरे, 3 तर दिसतच नाही, मी जे एकटा कशाला जाऊ. तो 4थाही परत येतो. पण 5वा जो असतो तो डोंगर चढून वर जातो आणि ज्या वेळेला तो वर जातो त्या ठिकाणी त्याच्याकडे तो ध्वज दिलेला असतो, झेंडा दिलेला असतो.
तो झेंडा तो त्या ठिकाणी रोवतो, पुन्हा डोंगर उतरून खाली येतो, गावकरी त्याचा जय जयकार करतात. एक वरिष्ठ माणूस, ज्येष्ठ माणूस, वयस्कर माणूस त्याला विचारतो की बेटा हे तुला कसं काय जमलं? तर तो सांगतो की ही लोक जी आवाज देत होती यांचा आवाज मला ऐकूच आला नाही, मी ऐकलाच नाही. जर कदाचित त्यांचा आवाज मी ऐकला असता तर मी मागेच थांबलो असतो, पुढे गेलो नसतो. त्यांचं ऐकलं नाही, मी माझ्या ध्येयावर दृष्टी ठेवली आणि मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो आणि म्हणूनच मी जिंकलो. म्हणजे आपण आपल्या ध्येयावर लक्ष ठेवलं तर आपण काय करू शकतो याची प्रचिती तुम्हाला येईल. एक छोटासा वर्ग असतो, त्या वर्गात 10वीचाच वर्ग असतो. त्या वर्गामध्ये जसे तुम्ही आता विद्यार्थ्यांनी सांगितलं, म्हणजे गायत्री बोलली, चेतन बोलला, दिव्या बोलली, विदिशा बोलली, तर यांनी सांगितलं की भविष्यात काय करायचं आहे आम्हाला. सर विचारतात की बेटा तुला काय व्हायचं आहे? पोरगं बोबडं असतं, ते बोबडं पोरगं म्हणतं मला मार्केटिंग करायची आहे. सगळे पोरं हसतात, अरे याला बोलता येत नाही, हा बोबडा बोलतो, मार्केटिंग शब्द उच्चारता येत नाही आणि हा मार्केटिंग कसं करेल? पोरगं परत म्हणतं मला मार्केटिंग करायची आहे. गुरुजी पण हसतात, सर पण हसतात. तुमचे सर खूप चांगले आहेत, तुम्हाला प्रोत्साहन देतात, कौतुकाची थाप देतात, आनंद वाटला. सर त्यावेळेला म्हणतात अरे तुला बोलता येत नाही बेटा, तू कशाला मार्केटिंगच्या फंद्यात पडतो? तू कॉमर्स घे आणि दुसरं काहीतरी कर किंवा तू फायनान्समध्ये जा. पोरगं म्हणतं नाही नाही मला मार्केटिंगच करायची आहे. सर म्हणतात ठीक आहे, ज्याला मार्केटिंगला जायचं असेल त्यांची आपण एक परीक्षा घेऊ. सर पोरांना सांगतात, सगळ्या पोरांना, की ही पुस्तकं मी तुम्हाला देतो, 100 पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं तुम्ही गावामध्ये 1 महिन्याच्या कालावधीमध्ये विकून टाका. बरीच पोरं असतात, काही हुशार असतात, काही रँकिंगमध्ये येणारी असतात, 1ला नंबर, 2रा नंबर, 3रा नंबर, 4था नंबर. तुमच्याही वर्गात येत असतील अशी पोरं. ती पोरं सगळे पुस्तकं घेतात आणि म्हणतात की आम्ही बोलण्यात पटाईत आहेत, आम्ही हुशार आहेत, आमच्याकडे मोठमोठे सर्टिफिकेट्स आहेत, आमची गुणवत्ता चांगली आहेत, आम्ही 100% ही पुस्तकं विकू. पोरं विकायला जातात. परीक्षा मार्केटिंगची असते. लक्षात येतं की विकले जात नाही. एकाला विचारलं, महिनाभरानंतर परत येतात, गुरुजी विचारतात, सर विचारतात बेटा तू किती पुस्तकं विकली? तो म्हणतो सर जास्तीत जास्त मी 10 पुस्तकं विकली. दुसऱ्याला विचारतात, तो म्हणतो 12 पुस्तकं विकली. चौथ्याला विचारतात, तो म्हणतो 15 पुस्तकं विकली. 5व्याला सांगतात, तो म्हणतो जास्तीत जास्त 25 पुस्तकं विकली. हा बोबडा विद्यार्थी सगळ्यात मागच्या बाकावर बसलेला असतो. त्याला विचारलं जातं तू किती पुस्तकं विकली? तो म्हणतो सर मी थगलीच्या थगली पुस्तकं विकली. सर म्हणतात तू कशी विकली? तो म्हणतो थल मी प्रत्येक घरी जायचो, त्या घराची बेल वाजवायचो, त्या घरातून माणसं बाहेर यायची, ते आल्यानंतर मी त्यांना सांगायचो ही गोत्तीची पुस्तकं आहेत, तुम्ही पुस्तकं घेतात की मी तुम्हाला वाचून दाखवू? लोक म्हणायचे बेटा काही वाचून दाखवू नको, आम्ही पुस्तकं विकत घेतो. आणि त्याची सगळीच्या सगळी 100 पुस्तकं विकली गेली. मला सांगायचं असं आहे मित्रांनो की आपली बलस्थानं काय आहेत आणि आपले कमकुवत दुवे काय आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. ज्याला आपल्यावरती विश्वास असतो, कधी कधी आता बोबडा माणूस कधी विकू शकतो का? मला वाटतं नाही. दादासाहेब त्यांचं म्हणणं देखील कोणी ऐकून घेणार नाही. पण या बोबड्या माणसाने मात्र, या विद्यार्थ्याने सगळीच्या सगळी पुस्तकं विकली. तो बोबडा असल्यामुळं नव्हे तर त्याचा स्वतःवर असलेला विश्वास, त्याचं सातत्य, त्याची समर्पण करण्याची वृत्ती याच्यामुळे तो यशस्वी झाला. डेमोस्थेनीस नावाचा एक छोटा मुलगा होता, बोबडा बोलायचा, पण जगातला नामवंत वक्ता तो झालेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही निश्चित करा आणि त्या दिशेने तुम्ही पुढे जात राहा. मित्रांनो, कोणाचंही अंधानुकरण करू नका. परीक्षा झाल्यानंतर अनेक लोक तुम्हाला सांगतील की ते फलाण्याचा मुलगा ना तो डॉक्टर झाला, बेटा तू पण डॉक्टर बन. तो अमुकचा मुलगा तो इंजिनियर झाला, तू पण बन. तो याचा मुलगा तो वकील झाला, तू पण बन. तो फलाण्याचा मुलगा तो प्राध्यापक झाला, तू पण बन. मला असं वाटतं कोणाचंही अंधानुकरण न करता पालकांना विश्वासात घेऊन, तुमच्या माननीय गुरुजनांना विश्वासात घेऊन आणि तुमची आवड विश्वासात घेऊन काय ते ठरवा.
कालपर्यंत माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. तो टोपीवाल्याच्या टोप्या चोरल्या जातात, तो वैतागून ते माकडं नेतात, तो वैतागून त्याची टोपी खाली टाकतो, ते माकडं पण टोप्या खाली टाकतात, त्या टोप्या उचलल्या जातात. पण आता याच टोपीवाल्याचा नातू टोप्या विकायला जातो. त्याचा बाबा म्हणजे जो पूर्वी गेलेला असतात ते सांगतात की त्या ठिकाणी जंगलामध्ये माकडं आहेत, ते टोप्या पळवतील. पण त्या टोप्या पळवल्यानंतर तू काय करायचं बेटा, टोपी काढून जमिनीवर टाकायची, म्हणजे ते माकडं पण टाकतील. होतं तसंच. हा टोप्या विकायला जातो, टोपी काढून जमिनीवर टाकतो. पण एक माकड सांगतं, अरे बाबा, जसे तुझे आजोबा आहेत ना आणि तुला सल्ला दिला ना, तसे आमचे पण आजोबा आहेत, आम्हालाही सल्ला दिलेला आहे की टोपीवाला माकड म्हणजे टोपी खाली टाकेल त्यावेळेला मात्र तुम्ही टोप्या खाली टाकू नका. तर मित्रांनो, जुन्या ज्या गोष्टी आहेत ते आज लागू पडतीलच अशी परिस्थिती राहिलेली नाही. तर तुम्ही कोणाचंही अंधानुकरण करू नका. तुम्हाला जे प्रामाणिकपणे वाटतं तेच काम तुम्ही करा. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही उत्कृष्ट असं वाचन करा. तुम्हाला खरंच पुढं जायचं आहे ना, वाचन करा. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बघा, मी प्रत्येकाला एक सांगतो की तुमच्या प्रत्येकाच्या गावातले किंवा जर यशस्वी व्यक्ती जर बघितले तर हे सगळ्याच्या सगळे मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी नव्हते किंवा स्कॉलर विद्यार्थी नव्हते, पण त्यांचं वाचन अखंड होतं, प्रचंड होतं. म्हणजे अनेकांची नावं तुम्हाला सांगता येईल. महात्मा ज्योतिराव फुले सांगता येईल, महात्मा गांधी सांगता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगता येईल. वाचनाने तुम्ही जितके प्रगल्भ व्हाल तितकं प्रगल्भता तुमच्यामध्ये कोणतीही शक्ती निर्माण करू शकणार नाही. प्रचंड वाचन करा, चिंतन करा, लिखाण करा. काही विद्यार्थी मी बघितले, आता 4 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर लिहून आणलेलं होतं. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लिहा, जितकं जास्तीत जास्त लिहाल, जितकं जास्तीत जास्त चांगलं लिखाण तुमचं होईल तितकं तुम्ही परीक्षेत देखील यशस्वी होऊ शकाल. श्रवण करा, ऐकून घ्या. निसर्गाने तोंड एकच दिलेलं असतं, कान 2 दिलेले असतात. 2 कान देण्याचा मागचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त ऐका, कमीत कमी बोला. जितकं जास्त ऐकाल या गोष्टी तुम्हाला परीक्षेत सुद्धा कामात येतील. या गोष्टी तुम्हाला वर्तमानपत्र तुमचे उत्तरपत्रिका लिहिताना सुद्धा कामात येतील. तर जास्तीत जास्त ऐकत राहा, चिंतन करा, नियोजन करा. एखादी गोष्ट, आईन्स्टाईन असं म्हणतात, एखादी गोष्ट करण्यासाठी जर मला 20 दिवस दिले तर मी 15 दिवस त्याच्यावरती चिंतन करतो, त्याचं नियोजन करतो, त्याचा एक रोडमॅप तयार करतो. कसं करायचं, केव्हा करायचं, कुठे करायचं, कशासोबत करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, आणि 5च दिवसात ती गोष्ट संपवतो. ज्याही वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करायला निघतात त्यावेळेला त्याचं नियोजन करा. उद्या तुम्ही परीक्षेला सामोरं जाल, परीक्षेचं सुद्धा नियोजन असू द्या. कोणता प्रश्न लिहायचा, कसा लिहायचा, किती मार्कांचा प्रश्न आहे, हे सगळं डोक्यात ठेवा. आणि परीक्षा फक्त मार्कांसाठी देऊ नका, तर परीक्षा चांगला व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही द्या. मित्रांनो, ताणविरहित परीक्षेसाठी किंवा चिंताविरहित परीक्षेसाठी काही सूचना मला तुम्हाला द्याव्याशा वाटतात. पहिली सूचना अशी राहील की मन तुमचं शांत असू द्या. स्वतःवर विश्वास ठेवा. मी अभ्यास केलेला आहे ना, मी पेपर लिहिणार आणि चांगला पेपर लिहिणार, व्यवस्थित पेपर लिहिणार. माझ्या गुरुजनांनी, माझ्या मातापित्यांनी, आईवडिलांनी माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मी स्वतः प्रचंड परिश्रम केलेले आहे आणि या सगळ्यांचं फलित म्हणून, या सगळ्यांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून मी प्रामाणिकपणे आहे तो पेपर सोडवण्याचा प्रयत्न करेन. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. प्रश्नपत्रिका फुटली, कॉप्या चालतात, कॉप्या दिल्या जातील, आमच्या ओळखीचे सर सुपरविजनला येतील, या बाबींवर कुठेच कोणताही विश्वास ठेवू नका. वेळेवर परीक्षेला जा. आवश्यक जे साहित्य असेल ते सोबत न्या. म्हणजे तुमचा रिसीट असेल, तुमचं पेन असेल, कंपास असेल, रबर असेल, पेन्सिल असेल, पाण्याची बाटली असेल, वॉटेवर जे काही आवश्यक असेल ते सोबतच किंवा काळजीपूर्वक सोबत न्या. शक्यतोवर नवे कपडे किंवा नवी चप्पल, नवे बूट टाळा, कारण त्या गोष्टींना आपण सरावलेलो नसतो. एखादी चप्पल मला पायात व्यवस्थित होत नाही, एखादा बूट मला व्यवस्थित बसत नाही, कपडे व्यवस्थित होत नाही, ते मी परीक्षेला घालून जातो आणि मला त्या ठिकाणी अस्वस्थता जाणवते. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे टाळा.
प्रश्नपत्रिका पूर्णतः वाचून घ्या. ज्याही वेळेला पेपर सुरू होईल त्यावेळेला अगोदर, सगळ्यात अगोदर, बरीच पोरं मी बघितलेली आहेत, पेपर हातात पडला की लिहिण्याच्या मागे लागतात आणि मग शेवटी असं लक्षात येतं की अरे या ठिकाणी म्हणजे 5 पैकी 3च प्रश्न विचारलेले होते आणि लिहिताना तो 5च्या 5 लिहून टाकतो सर. आणि त्याचा परिणाम असा होतो की खालचा एखादा प्रश्न सुटतो आणि मग घरी येऊन तो ट्रेसमध्ये जातो, टेन्शनमध्ये जातो. तर तसं करू नका. प्रश्नपत्रिका ही पुरेपूर वाचा. पेपर सोडवण्याचा क्रमसुद्धा सोप्याकडून कठीणाकडे जा. जे सोपं असेल, जे तुम्हाला सहजपणे जमत असेल, लिहिता येत असेल, ज्याच्यावर तुमची कमांड नसेल, प्रभुत्व असेल, तो प्रश्न अगोदर सोडवा. आणि जर सोपा प्रश्न तुम्ही जर अगोदर सोडवला तर तुम्हाला भय वाटणार नाही. तुम्हाला तुमच्यावरती, स्वतःवरती एक विश्वास निर्माण होईल की अरे हा प्रश्न जमला, हा पुढचाही जमेल, त्याच्यानंतरचाही जमेल, त्याच्यानंतरचाही जमेल. म्हणून त्याचा जो काही क्रम आहे तो सोप्याकडून कठीणाकडे जा. मार्कांचा विचार करून उत्तरं लिहा. हे याच्यासाठी सांगतो. अर्थात तुमच्या शाळेने, व्ही आर पाटील सरांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही काळजी घेतलेलीच असेल सर, पण तरी मी एक सांगू इच्छितो की मी अनेक विद्यार्थी बघितलेले आहेत, 2 मार्काचा प्रश्न असतो, लिहितात 10 ओळी, आणि 10 मार्काचा प्रश्न असतो, लिहितात 4 ओळी, मार्क्स मिळत नाही. आणि मग हीच विद्यार्थी ओरड करतात, काय तिथे काहीतरी घोटाळा झाला असेल, काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल, काहीतरी कॉपी चालली असेल, किंवा त्या पोराला जास्त मार्क्स मिळाले ना त्याने काहीतरी वशिला लावला असेल. मित्रांनो, तसं होत नाही. किती मार्काचा प्रश्न आहे आणि किती लिहायचं आहे हे निश्चित ठेवा. मुद्द्यांचा उपयोग करा, मुद्दे अधोरेखित करा. पेपर लिहिणं सोपं जाईल. योग्य वेळेत योग्य प्रश्न संपवा. 10 मार्काचा प्रश्न आहे, किती वेळ द्यायचा सर तुम्हाला वारंवार सांगत असतील, सूचना दिलेल्या असतील, त्या सूचनांचा कटाक्षाने अवलंब करण्याचा प्रयत्न करा. शांत मनाने पेपर जमा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेपर दिल्यानंतर त्या पेपरचा अजिबात विचार करू नका. विचार पुढच्या पेपरचा करा. पोरं मागच्या भूतकाळाच्या पेपरवरच रेंगाळत बसतात आणि मग पुढच्या पेपरवर त्याचा आपसूक परिणाम होतो. तर मित्रांनो, तसं करू नका. या सूचनांचा पालन करा. आणि जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, आयुष्यात परीक्षार्थी होऊ नका. म्हणजे खूप मार्क्स मिळवले की माणूस यशस्वी होतो असं मला वाटत नाही. मला वाटतं, मला दादासाहेबांबद्दल माहीत नाही, पण मी दादासाहेबांनाच विचारतो, दादासाहेब तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले असतील मला माहीत नाही, पण दादासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे, जे काही मेहनत घेतलेली आहे, त्याच्या बळावर दादा मोठे झालेले आहेत, परीक्षेच्या गुणांवर नाही. त्यांचं जे काही समर्पणाची भावना आहे, त्यांची जी काही त्यागाची भावना आहे, त्यांची जी काही देण्याची वृत्ती आहे, त्याच्यावर दादासाहेब मोठे झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा निव्वळ परीक्षार्थी होऊ नका. एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला चांगला विद्यार्थी बनतो, तो चांगला विद्यार्थी आपोआपच चांगला मुलगा बनतो, चांगला भाऊ बनतो, चांगली बहीण बनते, उद्याचा चांगला युवक बनतो, परवाचा चांगला पालक बनतो. त्यामुळे चांगला विद्यार्थी, चांगला माणूस बनण्याचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. उद्या तुम्ही, मला खात्री आहे की या बॅचचे तुमच्याकडे बसल्यानंतर किंवा बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही सगळेच विद्यार्थी पुढे जाणार आहेत. तुम्ही ज्याही वेळेला पुढे जाल ना, त्याही वेळेला मागच्यांचा पण विचार करा. अनेक लोक मागून येत आहेत. तुमच्या अंगणात जर 2 फुलं असतील तर 1 फूल कोणाला तरी द्या. तुमच्या अंगणात जर पाऊस पडला असेल तर ओंजळभर पाणी दुसऱ्याला कोणाला तरी द्या. तुमच्याकडे वेळ असेल तर तो वेळ द्या. तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमची बुद्धी द्या. तुमच्याकडे कौशल्य आहेत, तुमचे कौशल्य दुसऱ्यांना द्या. हे जग जे आहे ते अधिकाधिक सुंदर करा मित्रांनो, आणि ते तुम्ही करू शकतात याचा मला विश्वास आहे. आजच्या काळात अनेक लोक मोबाईलचा अतिप्रमाणात वापर करतात. मला त्यावरही सांगावंसं वाटतं. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, माहिती आणि ज्ञान हे दोघं भिन्न आहेत मित्रांनो. माहितीचं रूपांतर ज्या वेळेला आपण शहाण्या पद्धतीने करतो त्यावेळेला ते ज्ञान होतं. चाकूने माणसंही कापता येतात, चाकूने ऑपरेशन पण करता येतं. चाकूचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ज्ञानाने लोकांची मानं पण मोडता येतात, शोषण पण करता येतं, आणि ज्ञानाच्या साहाय्याने इतरांचं भलं देखील करता येतं, कल्याण देखील करता येतं. हेही लक्षात ठेवा. तर जो मोबाईल मी बघतो आता, म्हणजे अगदी
कुठेही बघा, शाळकरी विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. या मोबाईलचा उपयोग कमीत कमी करा. या मोबाईलमुळे अक्षरशः वेळ लागण्याची वेळ आलेली आहे. अगदी कमी वयात चष्मा लावणारे विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर अनेक आहेत. त्याचा थोडासा विचार करून मोबाईलचा जास्तीत जास्त उपयोग अभ्यासासाठी कसा करता येईल हे करा. त्याचं भान बाळगा. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल, तुम्ही तर सगळे अगदी म्हणजे गोंडस आणि निरागस पोरं दिसत आहेत पाटील साहेब. सगळे पोरं अगदी असे गोंडस निरागस दिसत आहेत, पण तरी एक पालक या नात्याने मला सांगावंसं वाटतं की ही आजची गोंडस दिसणारी पोरं, ही आजची गोंडस दिसणारी फुलं उद्या अशीच राहावीत. म्हणून सरांनी जसं सांगितलं की चुकीच्या संगतीत लागू नका, चुकीच्या मित्रांसोबत राहू नका. व्यसनी असतील, लफंगे असतील, चोर असतील, चोर म्हणजे चोर प्रवृत्तीचे, यांच्यापासून सदैव दूर राहा. एक अधिकाधिक चांगला माणूस बना. जे काही मिळालेलं आहे मित्रांनो, त्याच्या संदर्भात कृतज्ञता बाळगा. मी असं म्हणणार नाहीत की सगळेच विद्यार्थी पहिले या, पण मी इतके निश्चित सांगेल की तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं असेल त्या क्षेत्रात तुम्हाला पहिलं कसं येता येईल याच्यासाठी धडपड करा. सचिन तेंडुलकरचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सचिन तेंडुलकर 12वी नापास होता, पण 12वीच्या पुस्तकामध्ये सचिन तेंडुलकरचा धडा आहे. तुम्हाला काय करायचं आहे हे नक्की ठरवा. त्या दिशेने वाटचाल करा. अगदी कमी वयात जर तुम्ही निश्चित केलं, त्याची सुरुवात केली, तर तुम्ही सर्वजण निश्चितपणे यशस्वी व्हाल असं मला वाटतं. आणि यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय असतं रे? यशस्वी होणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे मित्रांनो. तुमचे शिक्षक जी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतात, तुमचे संस्थाचालक आदरणीय दादासाहेब तुमच्याकडून जी अपेक्षा बाळगतात, तुमचे आईवडील तुमच्याकडून जी अपेक्षा बाळगतात, ती जर पूर्ण झाली, त्यांच्या नजरेत जर तुम्ही हिरो ठरले ना, तर बेटा तुम्ही यशस्वी झालेले आहेत. सरांनी जर कौतुकाची थाप दिली तर समजायचं की मी यशस्वी झालेलो आहे. दादांनी जर स्मित हास्य केलं, समजायचं मी यशस्वी झालेलो आहे. मॅडम या ठिकाणी बसलेत, सर या ठिकाणी बसलेत, त्यांचे डोळे जर असे भरून आलेत, तर समजायचं मी यशस्वी झालेलो आहे. यशस्वी होणं म्हणजे एक चांगला माणूस बनणं आहे. मी एक छोटी गोष्ट सांगतो. विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल तुम्ही. त्या विठ्ठल लहाने लहान असतानाची गोष्ट आहे. विठ्ठल लहाने एक वेळा घरी होते. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की बेटा शेजारून त्या मावशींकडून एक साडी घेऊन ये. निकम सर, विठ्ठल लहानेंनी विचारलं की आई शेजारून साडी का आणू? तर आईने सांगितलं की मला लग्नात जायचं आहे आणि लग्नात परिधान करावी, लग्नात नेसून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नाही. विठ्ठल लहानेंना वाईट वाटलं. त्यांनी ठरवलं की मी ज्या वेळेला मोठा होईल ना, त्यावेळेला आईला खूप खूप साड्या घेऊन देईल. विठ्ठल लहाने तुमच्यासारखेच लहान होते, मोठे झालेत. मोठे झाल्यानंतर प्लास्टिक सर्जन झालेत. ते सर्जरी करायला लागले आणि त्यांची अशी परिस्थिती निर्माण केली की आईला ते खूप साड्या म्हणजे घेऊन देऊ शकतील. एक दिवस ते सहज त्यांच्या क्लिनिकला बसले होते. एक वडील, एक भाऊ आणि त्यांच्यासोबत त्याची बहीण ही हॉस्पिटलला आली होती. त्या बहिणीचे दोघं ओठ हे फाटलेले होते आणि त्यामुळे ती कुरूप आणि विद्रूप दिसत होती. डॉक्टरनी तिला बघितलं. त्या पालकांनी खर्च विचारला की याच्यासाठी काय करावं लागेल. डॉक्टरांनी सांगितलं की याच्यासाठी सर्जरी करावी लागेल. सर्जरीला किती खर्च येईल? त्यांनी सांगितलं की 1 लाखाच्या जवळपास खर्च येऊ शकतो. पालकांनी सांगितलं की एवढा पैसा आम्ही खर्च करू शकत नाही, आम्ही परत जातो. त्याच वेळेला विठ्ठल लहानेंना असं वाटलं की अरे, एखादं काम आपण फुकटात केलं तर काय फरक पडणार आहे. त्यांनी सांगितलं की बेटा परत जायची गरज नाही, उद्या या मुलीला घेऊन या, मी सर्जरी करून देतो. पालकांनी सांगितलं आमच्याकडे पैसे नाही आहेत. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही घेऊन या, पैशांचा नंतर विचार करू आपण. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती मुलगी, तिचे वडील, तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये येतात. मुलीची सर्जरी होते. हे फाटलेले ओठ, विलग झालेले ओठ, विद्रूप दिसणारे ओठ, चेहरा हा व्यवस्थित होतो, ओठ जोडले जातात. मुलगी घरी परत जाते. मुलीचं व्यवस्थित लग्न होतं. 6 महिन्यांनी मुलीचे वडील, भाऊ डॉक्टर विठ्ठल लहानेंना भेटायला येतात. एका हातामध्ये आयुष्यभरची एक कमाई केलेली जी पैसे असतात त्याची एक पिशवी असते, दुसऱ्या हातामध्ये पेड्यांचा एक बॉक्स असतो. ते डॉक्टर विठ्ठल लहानेंना देतात आणि म्हणतात की डॉक्टर साहेब ही कमाई तुम्ही घ्या, त्यावेळेला तुम्ही मदत केली होती आणि हा पेढा घ्या. विठ्ठल लहानेंच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात की मला हा एक पेढा पुरेसा आहे, मला ही कमाई नको. आणि डॉक्टर ठरवतात
की रोज एक पेढा खाण्यापेक्षा रोज जर 4 पेढे मला खायला मिळाले तर किती बरं होईल. आणि त्या दिवसापासून विठ्ठल लहाने शेकडो शस्त्रक्रिया करणारा हा सर्जन रोज 4 शस्त्रक्रिया मोफत करतो आणि रोज 4 लोकांकडून पेढे खातो. आणि या गोष्टीमुळे विठ्ठल लहाने असं म्हणतात की माझे 90 वर्षाचे असणारे वडील अक्षरशः हवेत तरंगत चालतात. कशाच्या आधारावरती? पोराच्या यशामुळे, पोराने जे काही प्राप्त केलेलं आहे त्याच्यामुळे. विठ्ठल लहाने त्यांच्या वडिलांना एक दिवस विचारतात की बाबा तुम्ही 90 वर्षाचे झालात तरी तुम्ही अगदी तरुण पोराला लाजवेल जसे आता दादासाहेब चालत आले वरती त्या पद्धतीने इतके तरतर चालतात, हवेत चालतात. काय रहस्य आहे याचं? काही टॅबलेट आहे का? काही गोळी आहे का? काही फॉर्म्युला आहे का? काही सूत्र आहे का? काही यंत्रतंत्र मंत्र आहे का? विठ्ठल लहानेंचे वडील सांगतात नाही, याचं कोणताही फॉर्म्युला नाही आहे, याचं कोणतंही तंत्रयंत्र मंत्र नाही आहे, याच्यासाठी कोणतंही मेडिसिन नाही आहे. मग हे कसं जमतंय तुम्हाला? ते सांगतात की माझा मुलगा डॉक्टर विठ्ठल लहाने हा भारतातला प्रसिद्ध म्हणजे प्लास्टिक सर्जन आहे आणि मी या मुलाचा बाप आहे. माझा दुसरा मुलगा पद्मश्री तात्याराव लहाने हा माझा दुसरा मुलगा आहे आणि या दोन्ही गुणवान मुलांचा, गुणवंत, यशवंत, ज्ञानवंत, कीर्तिवंत मुलांचा मी बाप आहे आणि म्हणून मी हवेत तरातरा चालतो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या बापाने असं तरतरा चालावं, आपल्या शिक्षकांची मान उंच राहावी, आपल्या संस्थाचालकांची मान उंच राहावी, तर आपण खूप मेहनत घ्या, खूप यशस्वी व्हा, खूप परिश्रम घ्या. यश तुम्हाला निश्चितपणे मिळेल. एवढंच या ठिकाणी सांगतो मित्रांनो. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. जे काही अखंड असेल, प्रचंड असेल, शुभ असेल, मंगल असेल ते सर्व काही आपल्याला लाभो.